आपले सुरेंद्र कोठावळे हे आपले सुरेंद्र कोठावळे उभे राहिले नगरसेवक पदासाठी, नगरसेवक पदासाठी, नगरसेवक पदासाठी, उभे जनकल्याणासाठी, उभे जनकल्याणासाठी, उभे जनकल्याणासाठी, उभे नगराच्या विकासासाठी जी जी, उभे नगराच्या विकासासाठी जी जी जी, नगराच्या विकासासाठी जी 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 जी. नमस्कार, जय भीम जय महाराष्ट्र. मी सुरेंद्र संभाजी कोठावळे प्रभाग क्रमांक 118मधून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. माझी निशाणी किटली. मी राजकारणी नाही किंवा राजकारण मला करता येत नाही, पण या माझ्या आयुष्यामध्ये राजकारणीत लोकांनी जे चढ उतार माझ्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे मला अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मला उतरावं लागलं आहे. माझ्या जवळच्या माणसांनी, माझ्या प्रिय माता बंधू भगिनींनी, माझ्या मित्रांनी मला विनंती केली, त्या अनुषंगानेच मी या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये मी उतरलो आहे. त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी सदैव माझ्या पाठीशी असावी हीच माझी विनंती. आज या विक्रोळी प्रभागामध्ये शिवसेनेचं राज्य होतं. गेली 15 वर्षे त्यांनी या ठिकाणी राजकारण केलेलं आहे. त्यांना आपण भरघोस मताने त्यांना निवडून दिलं. इकडचा महापौर आपण त्यांना बनवला. पण त्याच महापौरांनी आपल्या विक्रोळी विभागामध्ये डम्पिंग ग्राउंड हे सगळ्यात मोठी मुंबईची घाण आणून या ठिकाणी टाकलेली आहे. ते स्वतः इकडचे स्थानिक आहेत. त्यांनाही कळलं पाहिजे होतं की देवनारमध्ये जो डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडची दुर्गंध आपल्या विक्रोळीपर्यंत येत होती. मग आज आपल्या विभागामध्ये जर हा डम्पिंग ग्राउंड सुरू केला तर त्याचा त्रास आपल्या इकडे सर्वसामान्य लोकांना किती होणार आहे याची जाणीव त्यांना पाहिजे होती. आज हा त्रास विक्रोळी, भांडूप, कांजूर, एवन, एरवलीपर्यंत हा त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे. याची काळजी कोणी घेतली पाहिजे होती? आज याच डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे राजकारण खेळले, त्याच राजकारणाच्या जीवावरती त्यांनी 10 वर्षे या ठिकाणी सत्ता भोगली. 2 नगरसेवक घेतले, 1 आमदार घेतला. पण ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी आतापर्यंत केलंय काय? एकदाही त्यांनी डम्पिंग ग्राउंड करता जे आंदोलन घेतलेलं आहे ते किमान 2 ताससुद्धा यशस्वीरित्या त्या लोकांनी पार पाडलेलं नाही आहे. नावापुरतं डम्पिंग ग्राउंड घ्यायचं, आंदोलन करायचे, पोलीस येतात, त्या लोकांना घेऊन जातात. 10 ते 15 मिनिटावरती आजपर्यंत कधीही त्यांचं आंदोलन पूर्णपणे झालेलं नाही आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरती त्यांनी आतापर्यंत हे राजकारण खेळलेलं आहे. पण त्यांनी आतापर्यंत स्पष्टपणे जनतेला हे सांगितलेलं नाही आहे की डम्पिंग ग्राउंड कदापि बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे. आतापर्यंत त्यांनी फक्त जनतेला फसवायचे आणि फसवायचेच काम केलेले आहे. विक्रोळी विभागातील सर्वसामान्य जनता आता याचा पूर्णपणे गांभीर्याने विचार करते. त्यांना माहीत आहे की याच्यानंतर आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला निवडून द्यायचं आहे. ह्याच्यानंतर आतापर्यंत आपल्या विक्रोळी विभागामध्ये ग्रेनेज लाईनचा हा खूप मोठा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. इथे आतापर्यंत इकडच्या नगरसेवकांनी म्हणा, जे पक्ष आहेत त्या पक्षांनी फक्त ग्रेनेज लाईनच्या वरती जी कामं आहेत ती कामं त्यांनी केलेली आहेत. पण जी खरी गरज होती ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्याची, त्यांनी आतापर्यंत कधीही केली नाही. विक्रोळी कन्नमनगर हा विभाग आशिया खंडातील सर्वात मोठा माडाची वसाहत म्हणून त्याची वर्णी केली जाते. पण याच माडाच्या वसाहतीमध्ये तळमजल्याला राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये इतका त्रास होतो, अक्षरशः बाथरूममधून, संडासामधून घाण वरती येते, मस्जिदीमध्ये घाण वरती येते. त्यांनी ह्या गोष्टीचा कधीच त्यांनी विचार केलेला नाही आहे. फक्त करायचं म्हणून, दाखवायचं म्हणून वरच्यावर फक्त त्यांनी कामं केलेली आहेत. ग्रेनेज लाईनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो त्यांनी आतापर्यंत कधीही त्यांनी पार पाडलेला नाही आहे. दुसरा मुद्दा, आपल्या इथे मुलुंडपासून ते सायनपर्यंत एकही सरकारी रुग्णालय फक्त महात्मा फुले हॉस्पिटल सोडून आजही असं ऐकण्यात आलेलं आहे की हे महात्मा फुले रुग्णालय या इथून स्थलांतरित करण्याचा. कालच मला ऐकण्यात आलेलं आहे की टागोनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही हॉस्पिटल तेही स्थलांतरित केलं जात आहे म्हणून.
आता या विभागातून जर हे हॉस्पिटल स्थलांतरित केलं तर इकडच्या सर्वसामान्य नागरिकांनी कुठे जायचं? आज हॉस्पिटलची जर आपण अवस्था पाहिली, हॉस्पिटल बाहेरून दिसायला मोठं दिसतंय पण आतून काहीच नाही आहे. ICU आहे पण जनरेटर नाही, जनरेटर आहे पण ते चालू नाही, डॉक्टर आहेत तर गोळ्या नाहीत. इकडच्या इमर्जन्सी रुग्णांना ताबडतोब राजेवाडीला किंवा सायन हॉस्पिटलला पाठवलं जातं. का असं? 2 नगरसेवक इकडचे झाले, आमदार इकडचा झाला आहे, महापौर इकडचा झालेला आहे. मग हे सर्व असताना सुद्धा या हॉस्पिटलची दुर्दशा अशी का? आज विक्रोळी विभाग कन्नमनगरमध्ये कमीत कमी 50 ते 60 वर्षापूर्वीच्या बिल्डिंगी इथे इमारत अजूनही सुस्थितीत आहेत. कुठल्याही प्रकारच्या त्यांना इजा झालेली नाही किंवा त्रास झालेला नाही, चांगल्या अवस्थेमध्ये या बिल्डिंग आहेत सगळ्या. एवढं असताना सुद्धा महात्मा फुले रुग्णालय धोकादायक हॉस्पिटलमधून त्याला घोषित केलेलं आहे. इमारत चांगली असताना सुद्धा आज हॉस्पिटलच्या आतमध्ये तुम्ही जाऊन बघा, चांगली इमारत असताना त्याला खालून टेकू लावलेला आहे, त्यांना स्तंभ दिलेला आहे. काय तर दाखवलं जातंय की हे धोकादायक इमारत आहे, जेणेकरून हे हॉस्पिटल इथून स्थलांतरित करायचं आणि तो हॉस्पिटलचा पूर्ण भूखंड पूर्णपणे त्यांनी संपादित करून घ्यायचा, आपल्या घशामध्ये घालायचा. हा ज्या लोकांचा, ह्या राजकारणी लोकांचा डाव असल्यासारखं मला असं वाटतंय. आज रस्त्याची दुर्दशा बघा तुम्ही. पावसाळ्यामध्ये 10 दिवसाला रस्त्याची कामं केली जातात. का? त्यांना वर्षातून एकदा त्या रस्त्याची कामं करता येत नाहीत का? प्रत्येक वेळी दाखवायसाठी तुम्ही दाखवता का की आम्ही ही रोडची कामं करतो, ही कामं करतो, ती कामे करतोय म्हणून? आतापर्यंत असं झालेलं आहे, ज्यावेळी निवडणुका इकडे लागलेल्या आहेत त्यावेळी आचारसंहितेच्या 10 दिवस अगोदर टोपलीभर नारळ आणायचे आणि नवीन कामाचा शुभारंभ म्हणून फक्त नारळ फोडत जायचे. अरे काय 4.5 वर्ष हे लोक काय झोपली होती का? त्या लोकांना कळलं नाही का? का नाही त्यांनी ती कामं केली? आता ह्या आचारसंहितेच्या 10 दिवसामध्ये त्यांना हे सगळं सुचायला लागलं का? मी तसं करणार नाही. 4.5 वर्ष मी काम करणार आणि लोकांना दाखवून देणार की मी अपक्ष असून सुद्धा काय करू शकतो. आतापर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली. अहो अपक्ष म्हणजे काय हो? आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, RPI म्हणा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणा, अहो कधी ना कधीतरी हा पक्ष अपक्ष म्हणून होताच ना. मग आज माझ्यासारख्या एकाने अपक्ष निवडणूक लढवली म्हणून त्यात काय मोठेपणा झाला? विकासाचा मुद्दा घ्या, लोकांच्या समस्याचा मुद्दा घ्या. आतापर्यंत कुठल्या राजकारणी लोकांनी, कुठल्या पक्षाने विक्रोळीचा विकास केला हे एवढंच फक्त लक्षात ठेवा. मी राजकारणारा माणूस नाही, साधा आणि सरळ जाणारा माणूस आहे. मला फक्त लोकांची सेवाच मला फक्त करायची आहे. आज आपण झोपडपट्टीमध्ये जा, प्रगती विद्यालयाच्या पाठीमागे झोपडपट्टी तोडली पूर्णपणे. लोक सगळे रस्त्यावरती आलेले, त्यांना राहायला, त्यांना खायला त्यांना अन्न मिळत नव्हतं. इतर संस्थेची लोक त्यांना अन्न पाणी आणून देत होते. अक्षरशः लोक रस्त्यावरती तिथे होती. त्या ठिकाणी खड्डे पाडले गेले. माझ्याच मित्रांचा मुलगा मोहिते म्हणून जे त्यांचा 1.5 वर्षाचा मुलगा त्या खड्ड्यामध्ये पडून मृत्युमुखी पडलेला आहे. आज तो मुलगा खऱ्या अर्थाने शहीद झालेला आहे. याला कारणीभूत कोण आहे? अहो 2000 पूर्वीच्या त्या वसाहती आहेत. आज म्हाडाने 2000 पूर्वीच्या वसाहतीला मान्यता दिलेली आहे. मग आज त्यांचं पुनर्वसन करायचं सोडून तुम्ही ते तोडायच्या मागे का लागलेला आहे? म्हणून विक्रोळीच्या सर्व माझ्या माता बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, आतापर्यंत तुम्ही सर्व पक्षांचा अनुभव घेतलेला आहे. कुठलाही पक्ष आतापर्यंत आपण सोडलेला नाही. सर्व पक्षांचा अनुभव घेतलेला आहे. एकच संधी अपक्षाला द्या, तुमच्या सुरेंद्र बंधूला द्या. तुमच्या विश्वासाला कदापिही तडा पडून देणार नाही, ही माझी ग्वाही आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. आपले सुरेंद्र कोठावळे हे आपले सुरेंद्र कोठावळे उभे राहिले नगरसेवक पदासाठी, नगरसेवक पदासाठी, नगरसेवक पदासाठी, उभे जनकल्याणासाठी.